जा आईला तुझे, अरे तुला काय अक्कल फिक्कल आहे का नाही? म्हातारी झाली तरी वाढायची अक्कल नाही का तुला अजून? 10 वेळा सांगितलं ती वरणात बुडलेली चपाती मला आवडत नाही. तुला आहे ना आता टिकुरण्याने छानली पाहिजे. काय झालं? परत मारला का तिला? आता मारू नको तर काय, आरती वावळ का तिची? अरे 30 वर्ष झाली लग्नाला, तुला नवऱ्याला काय लागतं काय नको एवढं सुद्धा कळत नाही का? साधी आमटी चपाती वाढता येईल ना तिला? 30 वर्ष झाले संसार करताय, तुम्हाला कळलं का? कधी 2 शब्द प्रेमाने बोललात का तिच्याशी? लहानपणापासून बघतोय छोट्या छोट्या गोष्टीवरून तिच्यावर तुम्ही हात उगारलाय. अंग काळ निळ वैस्तवर तिला मारलंय, कधी उपाशी ठेवलंय. तुम्ही कोण आहेत नेमकं? राजा महाराजा का देव? वरणात चपाती भिजली म्हणून काय बिघडलं? त्यात ते विष टाकलं का? खाल्ल्यावर तुम्ही मेले असते. सुहास, अरे नको विषय वाढवतो आता, जाऊ दे, काही नाही झालं. बरं हे बघ आई, आधीच तू यांना थांबवलं पाहिजे होतं. ही आज वेळच आली नसती. भाजीत मीठ कमी पडलं, मारलं. फरशीवर धूळ दिसली, मारलं. ताट नीट नाही धुतलं, मारलं. बाहेर कोणासोबत भांडण झालं, मारलं. दारू ढोसून आले, मारलं. तिला जीव नाही? वस्तू आहे कधी? तिला भावना नाहीत? वयात आलेल्या पोरासमोर मारतच होतात, पण आज स्वतःच्या सुनासमोर सुद्धा मारताय. काय वाटत असेल तिला? याचा विचार केला की एकदा तरी? तू नको शिकू आता मला बायको सोबत कसं वागायचं ते. मी तुझा बाप आहे, तू माझा नाही. बायको म्हणून नाही, किमान माणूस म्हणून तरी नीट वागवायला पाहिजे होतं. इथं जनावराला सुद्धा लोक माया लावतात, पण तुम्ही? चल निघ बाहेर, वगैरे चल. हे माझं घरी आणि इथं मी सांगेन का तसंच वागायचं, नाही तर चालतं व्हायचं. नाही राहायचं आम्हाला इथं. आई, स्नेहा, तुम्ही बॅगा भरा. आज मी कुणाचं ऐकणार नाहीये. आणि आई, तू जर माझं ऐकलं नाही ना तर मी या घराचा तोंड कधी बघणार नाही. आपण पुण्याला जाऊन राहू, माझे मित्र आहेत तिकडं. तिथं छोटीशी नोकरी करल, पण या गावाचं आणि घराचं कधीच आयुष्यात तोंड नाही बघणार. घ्या तुम्ही आवरायला. अहो येते मी, काळजी घ्या तुमची. लई चिडचिड करू नका बघा, खानावळ लावा. सुमन, तू खरंच चाललीस? मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं तू मला सोडून जाशील म्हणून. सुमन, मी तुला आयुष्यभर कायम गृहीत धरत आलोय. माझी मर्जी तुझ्यावर लादत आलोय, माझ्या मर्जीप्रमाणेच वागत आलोय. सुमन, आयुष्याच्या या वळणावर मला कळते माझ्याकडून इतक्या चुका झाल्यात की मी तुला माफी सुद्धा नाही मागू शकत. अहो बस, असं नका बोलू, नाही तर माझे पावलं जड होतील. मी जाऊ नाही शकणार. बरं अगं मग नका ना जाऊ कुणीच, खरंच नका जाऊ. मी माझ्या वागण्यात सुधारून दाखवेन तुम्हाला. माझ्यात तुम्हाला नक्की बदल दिसेल. अगं अशी गुणी मुलं आहेत म्हणून तरी मला आयुष्याच्या या टप्प्यावर माझ्या चुका कळल्या, नाहीतर माझं अख्खं आयुष्य तुला समजून न घेण्यातच गेलं असतं. बाबा, एवढंच हवंय आम्हाला, बाकी काही नको. फक्त तुमच्या बायकोला तुम्ही समजून घ्या, तिच्यासोबत प्रेमाने बोला. घर सांभाळायला मी आहेच ना. हो, खूप आशा ठेवून आहे तुमच्याकडून. तुम्ही एवढं जरी केलं ना तर आम्हाला कुठं जायची गरज नाही पडणार.
चालतंय गुरुवर्य. बर चला आता तरी आतमध्ये चला सगळी. चला. अरे हाय का कोणी तिकडं? गाण्या बाळ्या, अरे पोरं, अरे कोणी हाय का? काकी काय झालं? घाबरली एवढी तू? कशाला हाका मारती? गाण्या बाबल्या. अगं काय झालं सांगशील का मला? हे बघ, आपलं भांडण बाजूला ठेव. मी भांडलो का तुमच्याशी? माझा बाप भांडला ना? सांग बर काय झालं? अरे तुझ्या काकाच्या छातीतले दुखायले, त्याला दवाखान्यात घेऊन जायचं. अगं मग आधी सांगायचं ना. चल लवकर. काका काका हॅलो, ऐक ना, रव्याच्या घरी पटक्यान मोठी गाडी घेऊ. हा लवकर ये. हा अरे अटॅक आलाय रवीच्या पप्पाला. मी येतो रस्त्याला घेऊन. हा त्यांना. चला काका उठा. हळूच हळूच हळूच. काकी धर. काकी हळूच. काय नाही होत काका तुम्हाला. हळूच हळूच हळूच. सुहास, आज तुझ्यामुळे जीव वाचला माझा. तू ऐन टायमाला घाईघाईनं मला दवाखान्यात नेलं, त्यामुळे डॉक्टर म्हणले तुमचा जीव वाचला. अजून 15-20 मिनिटं जरी उशीर झाला असता ना तर हार्ट अटॅक येऊन मी जगलो नसतो. अहो तुम्हाला असं ठणठणीत बघून मला सुद्धा बरं वाटलं. सुहास, अरे चुकलं माझं. अरे मी कधी तुझ्याशी नीट बोललो नाही. माझ्या सख्ख्या भावाचा पोरगा असून सुद्धा मी कधी तुझ्याकडे बघितलं नाही, तुझी चौकशी केली नाही, तुझ्याशी नीट बोललो नाही. आमच्या भावाभावांच्या भांडणात तू माझा सख्खा पुतण्या असून पण तुला कायम अंतर दिलं मी. अहो काका, काका पुतण्याचा वादाचा कलंक फार जुना आहे. पेशवाईपासून आजपर्यंत चालत आलाय. गावागावात, भावाभावात, घराघरात अजून सुद्धा भांडण सुरू आहे. आता कळतंय मला सुहास. अरे अडचणीच्या काळात, कठीण प्रसंगात आपलीच माणसं मदतीला येतात आणि आपल्या पाठीशी उभी राहतात. सुहास, माझी एकच इच्छा आहे, आमच्या भावाभावांमध्ये कायम वाद राहिले, पण तुम्ही पुढच्या पिढीने हे वाद विसरून जावा. तू आणि रवी इथून पुढं कायम एक राहावं. पुढच्या पिढीनं आपापसातलं वैर सोडून द्यावं, कारण अडचणीच्या काळात आपलीच माणसं मदतीला येतात. त्यामुळे माझी इच्छा आहे, इथून पुढं तुम्ही सख्ख्या भावाभावांसारखं राहावा. तुझ्यामुळं आज माझा बाप जिवंत आहे. अरे आम्ही शहरात असतो, नोकरी करतो, पण इथं आई वडिलांजवळ कोणीच नसतं. अरे आम्ही पैसे कमावतो, पण ते आम्हालाच पुरती नाही. पण जर वेळेवर जर आपलीच माणसं आपल्याजवळ जर नसतील तर काय कामच आहे तो पैसा. तुझे खूप उपकार झाले सुहास. हे बघ काका काकूची अजिबात काळजी करू नको. मी लक्ष देतो. आणि तू मला भाऊ समजतो ना, मग कशाला उपकाराची भाषा करतो? जर तुला कधी अडचण आली तर तुझ्या ह्या मोठ्या भावाकडे पैसे मागायला कमीपणा वाटून घेऊ नको. असंच दोघं गुण्यागोविंदाने राहा, अगदी सख्ख्या भावाभावांसारखं. तुम्ही सुद्धा तुमच्या धाकट्या भावाला भेटायला या. येईन परा, नक्की येईन. बरं येऊ का आता? हा चल. सुहास, अरे बाळा, हे काय करायलास? अरे सुहास, काय झालं नेमकं तुला? अरे भरल्या घरात असं येड्यावानी का करतोय?
अरे काय कमी आहे तुला? कोण काय बोललं का? अरे नेमकं काय झालं ते तरी सांग. काय नाही झालं, हो बाजूला. सुहास बाळा, अरे 2 घास खाऊन घे रे. मला भूक नाही आई, मला शांततेत एकट्याला बसू दे. अगाई जा ना, किती वेळा सांगायच तुला? अरे लेकरांनी जर 2 घास नाही खाल्ले तर आईच्या पोटात अन्न कसं जाईल बरं? हा, ती बी उपाशीच राहील की. आई, मी खूप मोठी चूक केली, खूप मोठी. मी सगळं संपवलं आई. मी जगण्याच्या लायक नाहीये. मला मरू दे आई, मला मरू दे. अरे लेकरापेक्षा आई बापाला दुसरं काय महत्वाचं असते सांग की? जगातले सगळे सुख जरी आई बापासमोर मांडले ना त्यांच्या पायावर, तरी पण लेकरू जर जेवलं नाही ना तर आईला झोप नाही लागत बघ सुहास. पण आई, खरंच मी लय मोठी चूक केली. ते ऑनलाईन रमी खेळण्यात मी सगळं घातलं, काहीच नाही राहिलं. ते काय असतं? ते मोबाईलवर पत्ते खेळतात. काय केलं आपलं? आपली जमीन आणि माझ्या नावावर केलेलं घर सुद्धा. खरंच आई, लय मोठी चूक झाली माझ्याकडून. मी सगळं वाटोळं केलं. मला मरायचं आई, मला नाही जगायचं. मी जगण्याच्या लायक सुद्धा नाहीये. मला मरू दे आई. आई, खरंच लय मोठी चूक झाली माझ्याकडून. मला जगण्याचा अजिबात अधिकार नाहीये. तुम्ही एवढा विश्वास ठेवला माझ्यावर, मी तुमचा विश्वासघात केला. मला म्हणायचंय, मला नाही जगायचं आई, मला नाही जगायचं. सुहास, ए सुहास. आई, कुठं निघाले तुम्ही? माळावर आपली 2 एकर जमीन, आपण तिथेच झोपडी टाकून राहू. बाळा, सगळं संपलं नाही अजून. आम्ही दोघं आहेत तुझ्या सोबत. फक्त मला एक वचन दे, तू परत असं काय करणार नाही. सुहास, असं रडू नये. आपली कष्ट करायची ताकद आहे ती तो कोणी घेतली नाही ना. आता गेलेलं सगळं मिळवायचं, रडायचं नाही, आता लढायचं. चल द्या इकडं. हे बघ रवी, तुला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे का या देशात मला राहायचं नाही. कंटाळा आलाय मला. अरे पोलीस भरती दिली, MPSC UPSC दिली, खाजगी कंपनीत इंटरव्ह्यू दिले, नाही भेटला मला जॉब. त्याच्यामुळे माझं ठरलेलं आहे, फायनल झालंय माझं, दुबईला जायचं म्हणजे जायचं. अरे पण काहीतरी निघल ना मार्ग. तू असा तडका भडकी निर्णय नको ना घेत जाऊ सुहास. कधी निघल मार्ग सांग ना. ह्या देशातल्या लोकांना आहे ना, सर्वसामान्य लोकांचं काय घेणं देणं नाहीये. आणि या राजकारणी लोकांनी अख्खा देश विकून खाल्लाय, वाटोळ केलंय देशाचं. काय राहिलं या देशात सांगा बरं? काय राहिलंय देशात? काय राहिलं? अरे बाबा, आम्ही नाही का राहिलो? हा, तुम्ही बी जगतान, आपण एका नाही शेती. हो बाबा, काय वेड्यासारखं बोलताय तुम्ही? मला सांगा बरं, गेल्या 5 वर्षात किती उत्पन्न निघलं आणि आपल्यावर किती कर्ज झालं?
अख्खी जमीन विकावी लागेल तेव्हा कर्ज फिटल आपलं. शेतकरी असणं ना पाप झालंय. अरे सुहास निघतील जागा कुठेतरी. हे बघा, मला आता कुणी काही सांगू नका. आणि गेल्या 5 वर्षापासून किती जागा निघाल्या आई सांग बरं. माझं वय किती झालं, कधी नोकरी करणार मी, कधी पैसे कमावणार, कधी लग्न करणार आणि कधी सेटल होणार. हे बघा, तुम्ही आता आहे ना मला कुणीच काही समजून सांगू नका. माझं फायनल झालंय. मला दुबईला जायचं म्हणजे जायचं आणि हा विषय नाही तर संपला. अरे पण सुहास, तुझं म्हणणं मला पटतंय रे. मलाही या देशात राहावंच नाही वाटत. इथे जॉब नाही, हाताला काम नाही, असे असंख्य प्रश्न उभे राहतात रे. पण कधीच मला देश सोडून जायचा विचार नाही आला. अरे कुठला तो पारखा देश जिथं आपल्या ओळखीची माणसं नाही, ओळखीची नाती नाही, ओळखीचे चेहरे नाही. अरे हा देश आपला, इथली माती आपली. तुम्हाला सांग, आपल्यासारख्या तरुणांनी असा विचार करून देशाकडे पाठ फिरवली तर इथल्या लोकांचं कसं होईल. अरे देशभरातून जत्तेच्या जत्ते स्थलांतर होत आहे. कोण राहील मग. ह्या देशात नोकरी नाही, संधी नाही. आपल्यासारख्या गरीब लोकांसाठी हा देशच नाही. का आपल्या देशाचा विचार करायचा. अरे सुहास, तुला एक सांगू, मी तुझ्या आई वडिलांच्या डोळ्यात बघितलं रे. त्यांना खूप वाईट वाटतं. त्यांचं कसं होईल, काय होईल. अरे त्यांना तुझ्या आदराची गरज आहे. आपला मुलगा आपल्या डोळ्यासमोर असावा असं प्रत्येक आई बापाला वाटतं ना. अरे ही साधी सरळ माणसं आहेत. त्यांचे हाल होऊ नये म्हणून चाललोय मी. अरे तू तिथून त्यांना पैसे पाठवशील, पण मला एक सांग, तुला 2 घास भरवायला तुझ्या आई तिथं असेल का. अरे तुझी वाट बघत ते इथं आयुष्य काढणं. त्यांच्याकडे पैसे असतील पण त्यांचा एकही दिवस आनंदात जाणार नाही. ते असेच आयुष्य जगत राहतील. मग मला सांग, तुझ्या या पैशाचा काय उपयोग आहे. मला माहिती आहे इथं संधी नाहीये, पण सुहास, आपल्यासारख्या तरुणांनी पुढे येऊन संधी उपलब्ध केल्या पाहिजे ना. आपल्यासारख्या असंख्य मुलं मुली, त्यांना आपल्या आधाराची गरज आहे. आपण त्यांना मदत केली पाहिजे. तुझ्याकडे कोणत्या व्यवसायाची आयडिया असेल तर तसं सांग ना. आपण सगळे मिळून फंडिंग करू, पैसा उभा करू, व्यवसाय उभा करू. एक एक माणसं जोडत जाऊ. जर आपणला आयुष्य बदललं तर देश बदलेल. हा ठीक आहे, काहीच न करता मरण्यापेक्षा लढून मरूया. अरे लढता लढता मारण्यापेक्षा जिंकून दाखवूयात ना. होय सुने, काय पोराला जाऊन इतकं दिवस झाले, पण घर कसलं भकास वाटतंय ग. असं वाटतं आता त्यो येईन आणि माझ्याशी बोलायला लागेल. तात्या, बाहेर दिलं का, मोटर चालू केली का, लाईटीला काय झालं. वाव रावले जीव होता पोराचा. तुम्ही बाप आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं. माझ्या तर पोटचा गोळा होता हो. मी माय माऊलीने काय करायचं बरं आता. बाबा बाबा माझा पप्पा कुठं गेलाय. तुझा पप्पा या जगात नाही राहिला रे. तुझा पप्पा आपल्याला सोडून गेला. सोडून गेला. कुठे गेला पप्पा. तुझा पप्पा मग देवा घरी गेला. कशाला. देवाला तुझा पप्पा लय आवडत होता बघ, म्हणून त्याने बोलून घेतलं पप्पाला. मला पण जायचे देवा घरी. हे अरे बाळा, असं नाही बोलू रे. आपण तुझ्या पप्पालाच बोलून घेऊ थोड्या दिवसात. तुझा
जा खेळायला बाळा जा. सुनबाई, ए सुनबाई, काय बाबा? हे बघ सुनबाई, मी सांगतो ते ऐक. मी काय म्हणतोय ते ध्यान देऊन ऐक. कदाचित तुला माझं बोलणं पटायचं बी नाही, पण ते गरजेचं आहे. हे बघ सुनबाई, तू दुसरं लग्न करून टाक. बाबा अहो काय बोलताय? कळतं का तुम्हाला? अगं काय चुकीचं बोललो मी? काय चुकीचं बोललो सांग ना. अहो अहो यांना जाऊन अजून 1 महिना पण नाही झालाय. अगं पोरी माझं ऐक. 5-6 वर्षाचं पोरग आहे तुझं. अगं त्याला सुद्धा बापाची गरज असती. आणि अजून अख्खं आयुष्य कसं काढणार तू? बाबा तुम्ही तुमचं आयुष्य कसं काढणार आहे? अहो आईंच्या डोळ्यातलं 1 मिनिट सुद्धा पाणी थांबत नाही. तुम्हाला कुणाचा आधार आहे? हा आमचं आयुष्य राहिले किती अजून. पण तू अगं निदान त्या बारक्या पोराचा तरी विचार कर. अहो बाबा या जगात असे कितीतरी अनाथ मुले आहेत ज्यांना आई नाही बाप नाही तरी ते जगतात. आणि याच्यासोबत त्याची आई आहे ना, मी सांभाळेल त्याला, चांगलं वाढवेल. आणि तुमच्यासारखे आजी आजोबा असताना कशाची कमी आहे त्याला? तुमचं प्रेम मिळेल त्याला, तुमचे संस्कार मिळतील. अजून काय लागतंय सांगा बरं? हे बघा मी तुम्हाला असं वाऱ्यावर सोडून जाणार नाही. जेवढे आई बापासारखे सासू सासरे माझ्या जवळ आहेत. अहो काय पाहिजे अजून जगायला? माझ्यासाठी माझ्या नवऱ्याची साथ इथपर्यंतच होती असं समजून घेईल मी. लई जीव होता त्यांचा माझ्यावर, लई प्रेम करायचे. त्यांच्या खूप गोड गोड आठवणी आहेत माझ्यासोबत. त्या आठवणींसोबत मी माझं अख्खं आयुष्य काढेल. पण तुम्हा दोघांना सोडून कुठंच जाणार नाही. त्यांचं स्वप्न होतं पोराला खूप शिक्षण द्यायचं, खूप मोठं करायचं त्याला. त्याला डॉक्टर बनवायची इच्छा होती त्यांची. त्यांची ती इच्छा आपण पूर्ण करू. आणि हा आता कामाला लागलं पाहिजे. 1 महिना होऊन गेला, आपण शेतीकडे गेलो सुद्धा नाही. आता खचून जायचं नाही, खूप चांगल्या प्रकारे शेती करायची आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं. आता मीच तुमची लेक आहे आणि मीच तुमची सून आहे. चला आबा, तुमच्याकडे काही काम आहे का हो माझ्यासाठी आज? आता महिना झाला मी कामावरती नाही आणि गावात कोणी काम देईना झाले आणि घरात तरी किती पुरणार आहे आम्हाला? माझी लेकरं 1 आठवड्यापासून उपाशी आहेत. आम्ही नवरा बायको पाणी पिऊन कसं तरी दिवस काढतोय, पण आता लेकरांना काय वाढावं? तुमच्याकडनं कुठले काम असेल तरी द्या. घरातलं चालेल, शेतातलं चालेल, मी करेल. त्यातून ज्वारी आणेल आणि लेकरांना भाकरी खाऊ घालील. नाही तर माझे लेकर उपाशी मरतील. आईला कामच आहे ना. हा एक काम कर, आपल्या घरामागचं रान आहे ना तिथं जा
आणि त्या रानातले गावात वाढले, तेवढं सगळं गावात काढून टाक. तेवढी अडचण बी व्हायची नाही आम्हाला. चालतंय की, हा, लय उपकार होतील आबा. हा, हा, हा. चालेल. अरे आऊ दसा सगळ्या गावाला येडा घालून आली का आमच्या दाराला? हा काय काम बिम नाही इथं, चल निघ. अहो काकू असं काय बोलताय? अजिबात काय काम बिम मिळणार नाही इथं. तुझ्यामुळं त्या पाटलाचं पोरग मेलंय. हिचा नवरा तिकडे जाऊन विद्या शिकून आलाय करणीची, त्याच्यामुळं तर मेलं. आणि उगाच कामावरून काढलं का काय त्याला? अहो काकू, हे बंगालला करणी शिकायला नव्हते गेले, त्यांचं काम होतं म्हणून गेले होते. अहो खरंच सांगते मी तुम्हाला. राहू दे, उगाच मेला का त्या पाटलाचं पोरग? ह्यांच्यामुळंच मेलंय. अहो आबा तुम्हाला सांगते, त्या पोराला लई ताप भरला होता आणि त्या लोकांनी त्याला कुठल्या तरी बाबाकडे घेऊन गेले. बाबानं काही बरं करणं झालं नाही म्हणून त्या बाबांनी आरोप केला की तुमच्यातल्याच कोणीतरी करणी केली म्हणून त्याच्यावर. अहो आणि ह्यांच्यावर सगळा संशय घेतला. मी तुम्हाला सांगते, आम्ही तसलं काय बी केलं नाही बघा, कुणाचा जीव घेतला नाही. हे हा ढळकुटची तू नको शिकव आम्हाला. तुझी तर नजर बी आमच्या घरावर पडायला नको. चल निघ इथून. अहो काकू विश्वास ठेवा की माझ्यावर. निघते का लाकडाने हाणू ग तुला? अगं काय बोलते तू? पोर काम मागायला आली. तुम्ही बसा खाली, तुम्हाला नाही माहिती निघती का नाही का? चल, कधी लाकडाने हाणते आता तुला. उद्या कटिंग करून येऊ आपण. जगायची अजिबात इच्छा राहिली नाही, जीव द्या वाटतोय कुठेतरी. काय झालं आता? आज पण कोणी बोललं का? मग काल ती पवाराची रकमी म्हणे तुझ्याच नवऱ्यानं करणी केली, आणि आज ती पटलीन बाई, आज ती मी बोलत होती तुझ्याच नवऱ्यानं करणी केली, तुझ्याच नवऱ्यानं केली. सगळेचे सगळे आपल्यावर आरोप करायला लागले. तो काय करावं या गावाचं? आता सहन पण व्हायना. थुकते मी या गावावर, ज्या गावाला माणुसकी नाही. आमच्यासारख्या गोरगरिबांना हाकलून दिलं. तळतळत लागल माझं या गावाला. एक व्यक्ती सुद्धा सुखी राहणार नाही इथं. स्नेहा, यांना तळतळ नको देऊ. अगं माझं गाव आहे, माझं अख्खं बालपण गेलं इथं. माझ्या कित्येक पिढ्या या मातीत राहिल्यात. पण गावकऱ्यांनो, आम्ही करणी नाही केली, ना कुणाचा जीव घेतला, ना कुणाचं वाटोळं केलं. तरी तुम्ही लोकांचं ऐकून आम्हाला वाळीत टाकलं. आम्हाला काम दिलं नाही, आम्हाला उपाशी मारलं, अर्धी भाकर सुद्धा दिली नाही. पण तुम्ही लोकांवर विश्वास ठेवला आणि गावातून हाकलून दिलं. हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काळी जादू, करणी हे असं काही नसतंय. ह्या जगात जर काळी जादू असती तर त्या माणसानं ह्या जगावर राज्य केलं असतं आणि आमच्यासारखे लोक गरीब नसते राहिले, श्रीमंत झाले असते. पण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला नाही, लोकांचं ऐकलं. असो, तुम्हा सगळ्यांना आमचा शेवटचा नमस्कार. चला. स्नेहा, तू एकट्याला मला का सोडून गेलीस? आपल्याला बाळ नसतं तर मी सुद्धा तुझ्या मागाला असतो. खूप प्रेम होतं तुझ्यावर.
आता तुझाच भास होते सगळीकडे. काय सुहास शेठ इथं एकटेच बसलेत हा? अरे असं असतं तर आम्ही खांबा घेऊन आला असतं नाही इथं. अरे तुला माहिती का आमल्याने सकाळ सकाळ चालू केली आता प्यायला. त्याची पोरं त्याला बेवड्या बेवड्या म्हणतात आणि म्हणतो कसं पोरांना अरे बेवडा असन तुमचा बाप. रव्या हा आपण गोव्याला ट्रिप काढायची का? अरे लय दिवस झाले बाहेर गेलो नाही. इथं आहे ना कंटाळा आलाय रोज पिऊन पिऊन. तिकडे थोडी मजा येईल ना प्यायला. अरे तुझ्या गावातून पाय तरी निघतो का? हा एक काम करतो ना तुम्ही याला ना तुझे राखच घेऊन जातो गोव्याला आणि त्याच्या समुद्रात टाकून. एक काम कर, समुद्रात आहे ना थोडी दारू पण टाक, म्हणजे माझा आत्मा आहे ना शांत होईल, मुक्ती भेटेल माझ्या आत्म्याला. आंबले अरे मी काल आंबेगावला गेलो होतो. मला कोण भेटला असेल विचार बरं. कोण? अरे शुभांगी ना. अर शुभांगी पांढरी पाल आपल्या स्वाची आयटम. अरे प्रेम होतं आयटम काय ती त्याचं प्रेम होतं शाळेतलं. अरे शाळेत असताना ना 7 किलोमीटर सायकल तिला भेटायला जायचो आणि हा मागं बसायचा कॅरेजवरती. हा मागं बसून ना बघायचं तिला दिसता. तिच्या गांडीत दम सुद्धा नव्हता, तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिजे. आणि ना एक दिवस मी काय केलं त्याच्या नावात चिठ्ठी घेतली आणि तिला द्यायला गेलो. ती म्हणती कशी तुझं माझ्यावर प्रेम आहे का त्याच आहे? म्हटलं माझं कायचं त्याच आहे. ती म्हणते त्याला पाठव ना मग. याचा काय गांडीत दम नव्हता, हा गेलाच नाही. तीच आहे ना एक दिवस शाळेत लग्नाची पत्रिका घेऊन आली आणि त्याला म्हणते आता तरी येशील ना लग्नाला. मग अजून काय म्हणली शुभांगी? अजून काय म्हणणार आहे? ती म्हणते सुहासला सांग तो आता पुन्हा तिसऱ्यांदा मामा झालाय. विनोद आवडलं ना? सुहास बाबा अरे तुझा जोडीदार सोडून गेला तुला. तुझं दुःख मोठं आहे रे, समजू शकतो. आम्ही नाही वाटून घेऊ शकत. म्हणून काय झालं आम्ही तुझ्या सोबत आहोत ना. हे बघ सुहास, रवीचे 5 विनोद तुला दुःखातून बाहेर नाही काढू शकत. पण रवी तुझा लहानपणीचा मित्र आहे ना, आणि 5 विनोदवीर तूच त्याला किताब दिलता ना. हे बघ अजिबात आता रडायचं नाही, आम्ही आहोत ना तू सोबत. मस्त दारू बिरू गोव्याला जाऊ आपण. एक काम करू ना याला मारू राखच घेऊन टाकू ना गोव्याला टाकायला. किती सुकला होता बघा दारू मानल्या कसा खुल्ला. कोणती आणायची सांग ना ब्रँड सांग ना. ब्रँड आपला कायमचा ब्रँड कोणता? कोणता? कोणता विस्की काय? जमन ना? मस्त पैकी बारबेरला जाऊ ना गोव्याला. स्नेहा, हे स्नेहा, अग तू अशी काल रागणी का निघून आलीस? ऐक ना मला सांग ना नेमकं काय झालं ते. हात सोड माझा. तुला नाही माहित का काय झालं ते? सांगशील का आता काय झालं नेमकं ते? काय रे, तुम्हाला तुझ्या हातातलं खेळणं समजतोस का? हवं तसं तुला खेळवायला कधीही कुठेही. आणि तू काय कबीर सिंग लागलायस का? आणि तू समजत असशील स्वतःला कबीर सिंग, पण मी तुझी प्रीती नाहीये आणि मला व्हायचं पण नाही. मला स्वतःचा स्वाभिमान आहे. असं कोड्यात नको बोलू बरं, मला स्पष्ट सांग काय झालं. तुला नाही आठवत का काल काय झालं ते? एक कस्तुरी व्हेज आणि एक पनीर टिक्का. रवी तुला काय पाहिजे बघ. मला तुझी जी आवड तीच माझी आवड, एवढ्यात होऊन जाईल आपलं. स्नेहा तुला काय हवं बघ. तिला काय कळत आहे? ती कधी आली एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये? मी नॉनव्हेज खाणार आहे, ती पण नॉनव्हेज खाईल. एक बटर चिकन आणि 4 भाकरी द्या. मला चपाती. चपाती कशाला? भाकर खाय ना. हिचं आपलं वेगळंच असतंय काहीतरी. वांग्यात रेडखू.
माझ्या आईची शिकवण आहे, पायातली चप्पल पायातच ठेवायची. बाईला जर डोक्यावर चढवलं ना, मग काय फाळा फाळा वगळच. तशी आपली आयटम आपलं ऐकते बर का, तेवढं प्रेमाचं ना माझं तिच्यावर. ज्याच्या आईची शिकवणच अशी आहे तो काय स्त्रियांचा रिस्पेक्ट करणार आहे, आणि जो रिस्पेक्ट नाही करू शकत तो काय त्या स्त्रीवर प्रेम करेल. सुहास, मी नाही करणार तुझ्याशी लग्न. ऐ निघ, मला पण नाही करायचं तुझ्यासोबत लग्न. बघितलंस, मी एवढंसं बोलले तर कसं तुझ्यातला पुरुषी अहंकार जागा झाला. सुहास, आपलं नातं इथेच संपलं असं समज, आणि यापुढे मला तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस. सॉरी स्नेहा, माझं चुकलं. पण मी माझ्या वागण्याचं कधी परीक्षण केलंच नाही. जे मी वागतोय तेच मला योग्य वाटायचं, आणि घरात पण मी तेच बघितलंय. सुहास, मुली हळव्या असतात रे. त्यांना कबीर सिंग नको असतो, त्यांना शाहरुख खान हवा असतो, जो स्त्रियांचा आदर करेल, सन्मान करेल. दुसऱ्यांवर अधिकार गाजवून स्वतःला हवं तसं वागणं म्हणजे प्रेम नसतं रे. दुसऱ्यांना स्वातंत्र्य देणं, त्यांच्यावर प्रेम करणं, त्यांचा सन्मान करणं म्हणजे खरं प्रेम असतं. मला थोडा वेळ दे, मी नक्की बदल करल. ठीक आहे. पाणी लागल ना पण नक्की? पाणी लागल, लय पॉवरफुल पानडी हो. एका ठिकाणी एवढं पाणी लागलं ते बोरचं दान करून गेलं. बोलू नका, मला झऱ्याचा आवाज येतोय. लय पाणी इथं. तात्या, मोकार पाणी इथं. मोटर न लावता वाहणार पाणी. तात्या, एक काम कर, पॉइंट सापडला इथं, धोंडा घेऊन ये जा. आण लवकर. हा, रो विधर रो. तात्या, तुझं नशीब फळफळलंय. दुष्काळात गेला तोय मागचा आता. हा, लय पाणी मोक्कार. काय झालंय तात्या? पाणी आहे इथं, पण डोहाचं पाणी जास्त दिवस नाही टिकणार. आपण दुसरा पॉइंट बघू. आहे का इथं? इथं तवा आणू का तवा? म्हणजे तव्यात बसून गरगर फिरला ना, मग समजल पाणी. तव्याची गरज नाही, आपल्याला नारळच कापी. आपल्यात लय शक्ती. जमिनी खालचं पाणी दिसतं डायरेक्ट आपल्याला. तात्या, इथं झरा आहे, आणा धोंडा. याच्या घाला डोक्यात. रो रो तात्या इथं. हा, थांबा. घ्या धोंडा. तात्या, आण धोंडा, लावू इथं. लागल ना आता? 200%. वा वा, एकदम फायनल का पण? फायनल पॉइंट. हा बरं, चला दे इकडे नारळ. हा, चला फोडू नारळ इथं. फोडा. या तात्या, या फोडून टाकू नारळ. हा हा, चला. चल.
अय रवी इकडी. काय रे? मला एक सांग, तुला खरंच पाणी कळतं का लोकाला चुत्या बनवायचे धंदे करतो? काय झाले? आजवर दिलेले एकही पॉईंट मी फेल केलेला नाही. त्या तात्याचा कसं काय गेला? त्या गरीबाच्या घरावर टेंबा ठेवला तू. अरे जमिनी खालचं कोणाला काही कळतंय का? अरे मग आधी सांगायचं ना. हा, त्या तात्यानं बोर घ्यायला व्याजाने पैसे काढले होते माहितीये का तुला? अख्खं घरदार रडत होतं. कसं जगतील ते? हे बघ, चुकलं माझं, माफ कर मला. मला खरंच नाही कळत पाणी. मी काय करणार सांग ना? जॉब नाही, हाताला काम नाही, कसं करायचं होतं मी? अरे घरात मूठभर धान्य नाही, उपासमारीची वेळ आली होती म्हणून पाणी दाखवायचा धंदा चालू केला. पाणी लागत गेलं, पैसे मिळत गेले म्हणून मी करत गेलो. अरे पण आधी सांगायचं नाही. तुझ्यामुळं त्या गरीब शेतकऱ्याचं वाटोळ झालं ना, त्याच्या घराचं वाटोळ झालं. हे बघ, कोणतंही काम कर, कोणताही धंदा कर, पण असं कोणाला फसू नको. आपल्यामुळं एखाद्याचं घर रस्त्यावर येईल असं कधी करू नको. हे बघ, इथून पुढं नाही करणार मी असं धंदा, माफ कर मला. मला तर असं झालंय, कधी आपलं लग्न होतंय आणि आपण कधी एकत्र येतोय. अहो किती उतावीळपणा. मला तर वाटतंय अजून 5-6 महिने पुढे ढकलावं लग्न. का असं का? पण अगं हे 2 महिने सुद्धा आहे ना, मला असं वाटतंय कधी जातील आणि कधी नाही. अहो आपण नात्यामध्ये जेवढी वाट बघू ना तेवढी जास्त ओढ असते म्हणून. तुला खरं सांगू, मी पहिल्यांदा एखाद्या मुलीशी एवढं जवळ जाणार आहे, तिच्यासोबत बोलणार आहे. आणि मला याच्या आधी गर्लफ्रेंड नव्हती, कोणी मैत्रीण नव्हती. तुला होतं का कोणी मित्र, बॉयफ्रेंड? नाही, माझा पण कोणीच नव्हता बॉयफ्रेंड. म्हणजे आपण दोघं पण फ्रेशर आहेत. बरं, ठेवू का आता? मला सकाळी लवकर उठावं लागतं. ठीक आहे, गुड नाईट. गुड नाईट. स्नेहाचे प्रायव्हेट फोटो. स्नेहा तर मला बोलली होती मला कोणी बॉयफ्रेंड नाही म्हणून. ती माझी गर्लफ्रेंड आहे. मला तिच्यासोबत लग्न करायचंय. तुम्ही तिच्यासोबत लग्न करू नका. हॅलो, मी मगाशी तुमच्यासोबत खोटं बोलले. तुझी सांगायची गरज नाही. तुझ्या आधी कळलं मला. तुझ्या एक्स बॉयफ्रेंडनी तुमचे प्रायव्हेट फोटो पाठवलेत. बरं झालं लग्न आधी कळलं, म्हणजे माझ्या आयुष्याचं वाटोळं तर नाही झालं. आओ तुम्ही ऐका ना माझं. मला नाही त्या मुलाशी लग्न नाही करायचं. मला तुमच्याशी लग्न करायचंय. मग त्याच्यासोबत काय फुगडी खेळत होती का? आओ फार काही करण्याचं वय नव्हतं ते माझं. सतत एक मुलगा आपल्या मागे फिरतोय ही गोष्ट मनाला खूप सुखवणारी होती आणि त्यातच मी फसली गेली. त्यांनी माझ्यासोबत खूप वेगळे वेगळे फोटोज काढले आणि त्यानंतर तो मला ब्लॅकमेल करू लागला. पण जेव्हा मला हे कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. मी तुम्हाला मनापासून सांगते सगळं. मला त्याच्याशी लग्न नाही करायचे. मला तुमच्याशीच लग्न करायचंय. आता निर्णय तुमच्या हातात आहे. हे बघ, मी माझा निर्णय घेतलेला आहे. हे लग्न मोडलं म्हणून समजा.
तुझं फायनल आहे का मग? हो, मला त्या मुलीसोबत लग्न नाही करायचं. अरे कोणी असंच तर केलं असतं ना. अरे आपल्या समाजामध्ये खूप कमी मुलं अशी आहेत की जे मुलींना समजून घेतात, आणि तीच मुलं समजून घेतात ज्यांना बहिणी आहे. अरे कधी कधी माणसं चुकतात, पण आपली चूक समजल्यावरती त्यांना समजून घेणं सुद्धा आपलं कर्तव्यच आहे ना रे. मी तुला फोर्स नाही करत. त्या मुलीच्या आयुष्यात तू याने अगोदरच या गोष्टी घडून गेल्यात ना, आणि तुम्ही एकमेकांसोबत लग्न करण्याचे स्वप्न बघताय, एकमेकांसोबत नवरा बायको असल्यासारखं बोलताय, 2 कुटुंब जोडले गेले. तशी ती चांगली आहे रे, पण काय, कशाला एवढा विचार करतोय? मागचं पुढचं विसरून जा, तिला माफ कर ना आणि नव्याने सुरुवात कर. हॅलो. हॅलो. रात्री मी बोललो त्याबद्दल सॉरी बरं का. अहो तुम्ही कशाला माफी मागताय? मी तुम्हाला दुखवलंय, मला तसं लपवून ठेवायला नको होतं, आणि त्या मुलाचा मला खूप त्रास होतोय. अहो तुम्ही कशाला काळजी करताय? तुमचा नवरा आहे ना तुमच्यासोबत. म्हणजे आपण लग्न? हो, करणार आहेत आपण लग्न. तुम्ही लागा लग्नास तयारीला. ठीक आहे. आता कसा मर्दासारखा बोललास? अरे बायकोचं चुकल्यावर कोणी तिला हाकलून देतं रे, पण तिला समजून घेणारे कमी जण असतात. आणि मुलींनो आणि माझ्या बहिणींनो, अशा छपरी मुलांपासून सावध राहा. तर असा विषय, रवी, सुहास, तुम्ही दोघंही मला सारखे आहात आणि दोघंही माझ्या विश्वासातले भाचे आहेत. माझ्या दोन्ही बहिणींची इच्छा आहे की पूजाला म्हणजे माझ्या मुलीला त्यांच्याच घरची सून म्हणून करून घ्यायची. मला आपापसात भांडणं नको आहेत, त्यामुळेच मी तुम्हाला इथं बोलवलंय. मी भेदभाव करणारा माणूस नाहीये. सुहास, आज तुला चांगली नोकरी आहे, तू स्वतःच्या पायावर उभं राहिलाय, कमवताय. आणि रवी, तू नोकरी नाही केली तरी सधन शेतकरी आहे, चांगला बागायतदार आहे, शेतीतून चांगलं उत्पन्न काढतोय. उद्या कोणाला असं नको वाटायला की सुहासला चांगली नोकरी आहे म्हणून मी त्याला मुलगी दिली, आणि रवी एक शेतकरी आहे म्हणून त्याला मुलगी द्यायचं टाळलं मी. किंवा असंही नको वाटायला की रवी चांगला शेतकरी आहे पण सुहासला जमीन नाही किंवा कमी जमीन आहे, नोकरी करतोय म्हणून मुलगी दिली नाही मी. तेव्हा काय निर्णय घ्यायचा आहे ते तुम्हीच मला सांगा, कारण मला मुलगी ही आपल्याच घरात द्यायची, बाहेर कुठं द्यायची नाही. मामा, अहो सुहास नोकरीला आहे आणि पूजाचं त्याच्याबरोबर चांगलं होईल. आपण तिचं लग्न सुहास सोबतच लावून देऊया, आणि आमच्यात भांडणं नाही होणार मामा. आम्ही लहानपणापासून मावस भाऊ जरी असलो ना, आम्ही चांगले मित्र पण आहोत. हे बघा, तुम्ही निर्णय घ्या. मी कसा निर्णय घेऊ? अरे तुम्ही दोघंही मला इतके सारखे आहेत आणि माझं दोघांवर पण प्रेम आहे. अरे लहानपणी अंगा कांद्यावर खेळवलं मी तुम्हाला, पण माझ्या बहिणी दोघी आपापसात भांडतायत. त्यांना वाटतंय की पूजा त्यांच्याच घरी सून म्हणून यावी. पूजा माझी एकुलती एक मुलगी आहे. मी गेल्यानंतर माझी जमीन, प्रॉपर्टी, पैसा सगळं तिलाच मिळणार आहे. कदाचित त्याच्या पायी पण त्या भांडत असतील, पण माझा त्यांच्यापेक्षा जास्त तुमच्या दोघांवर विश्वास आहे. तेव्हा मला तुम्हीच सांगा, काय निर्णय घेऊ मी? मामा, अहो तुम्ही जास्त विचार नका करू. आपण पूजाचं लग्न सुहास सोबतच लावून देऊया. आणि राहिला आईचा विषय, मी आईला समजावतो ना, आई मला जास्त जमेल. मामा एक खरं सांगू का, रवीचं आहे ना खरंच पूजेवर प्रेम आहे. म्हणजे रवी एकदम तिला राणीसारखं ठेवल. आणि माझी काळजी करू नका. अहो मला नोकरी आहे आणि कधी लग्न होऊ शकतं माझं. आणि तुम्ही आईचं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे ना, 2 दिवस बडबड करील आणि 3ऱ्या दिवशी सगळं विसरून जाईल.
आणि तुम्हाला जर वाटत असेल ना, एक काम करा, आमच्या दोघांचे लग्न सोबत करूया. हा मग तर झालं. अरे पण सुहास, हे बघ, आता या विषयावर अजिबात चर्चा नको. मला आहे ना, तुम्ही मुलगी बघायला सुरुवात करा. दोन्ही लग्न कशी एकदम धूमधडाक्यात झाले पाहिजे. बर चला, या गोष्टीवर आपण तोंड गोड करूया. फर्स्ट क्लास चहा घेऊ. मी चहा घेऊन येतो. हा. काय केलंस तू? तुला माहिती ना माझं तुझ्यावर प्रेम आहे, तरी तू. हे बघ, माझं माझ्या मावस भावावर प्रेम आहे आणि त्याचं तुझ्यावर. मला घर नाही तोडायचं. विषय संपला. माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल ना. चहा देते ना तू, का जाऊ निघून? पोळलं का? नाही, आपल्या माणसांमुळं कधीच पोळत नाही. असं झालं सगळं, तुला मी सांगतो. घ्या. तुला नाही घ्यायचं चहा? नाही, मी नाही घेत. चला येतो. हा येतो. आई, आई, काय ग? अगं सुहास आवरलंय का? बघ बाई तूच आता जाऊन. अगं कॉलेजला जायला उशीर होतोय. हा मुलगा पण ना. सुहास उठ. मला नाही यायचं कॉलेजला, जातो. अरे वा, असं कसं? चल उठ आणि जा कॉलेजला. उठ ना. बावट आहे का जरा तो? हा, आवर पटकन, आवरायला लाव पटकन. आई पोरगी घरात घुसून माझ्यावर हक्क दाखवायला लागली. हा येणारच ना, ती लहानपणापासून येते ना आपल्या घरात. एक काम कर, तिला तुझी मुलगी मान, मी घेतो राखी बांधून. मुलगी ती माझी. बस. सुहास, तुला खरंच वाटतं मी तुला राखी बांधावी? अगं मग तू माझ्या छोट्या बहिणीसारखीची. बरं पूजा, पुढल्या वर्षी काय करायचं ठरवलंय तू? नाही म्हणजे तुला अजून शिकायचंय का लग्नाच्या तयारीला लागू मी? नाही पप्पा, शिकायचंय मला पुढं अजून. चालते, काय अडचण नाही. आपण एका नाही पुण्याला नाही तर मुंबईला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकू तुझं. पण राहू कुठं मी? अरे एवढं काय त्याच्यात? हा, पुण्याला तुझा मामा आहे का नाही? आणि जरी समजा मामाच्या इथं नाही सोय झाली तर कॉलेजचं आहे ना हॉस्टेल असतात, नाही तर ते पोरींच्या रूम असतात, काही करता येते. पण सुहास, हा, नाही काय नाही. आई, मला मुंबईला चांगली नोकरी मिळाली
पण कंपनी नाही ना माझ्या एकट्याचीच राहायची सोय केली. थोडे दिवस जाऊ दे, मी तुम्हाला सगळ्याला घेऊन जाईन तिकडं. बरं झालं, बघ तुला जसं जमन तसं. बरं, तोपर्यंत आम्ही दोघी इथंच राहतो. आणि तशी पण मी अधूनमधून चक्कर मारत जाईन ना. बरं, येऊ का? आई आई, अगं स्नेहा बघ बरं कोण आलंय. आवाज जरा ओळखीचा वाटतोय. बरं बर. आपण कोण? तू कोण? मी स्नेहा. कोण स्नेहा? अगं पूजा, तू आहेस का? अगं स्नेहा, ही पूजा. मी तुला बोलले होते का, सुहासची कॉलेजची मैत्रीण. अगदी सुहासच्या बहिणीसारखी आहे बघ. आठवलं, बोलले होते तुम्ही. हो अगं, कॉलेजला गेलीस आणि तिकडेच होतीस इतके वर्ष. हा, आलीच नाहीस. ही स्नेहा, सुहासची बायको. काय? सुहासचं लग्न झालं? हो अगं, लग्नाचं काय झालं, आम्ही काही फार लोकांना बोलवलं नाही बघ. पण तुझे आई वडील आले होते लग्नाला. तुझे वडीलच म्हणले परीक्षेमुळे काही तुला यायला जमणार नाही म्हणून. अगं पूजा, कुठं होती तू? माझ्या लग्नाला पण नाही आली. सगळी आठवण काढत होती तुझी. अगं थांब ना, कुठं चालली? हा सोड माझा. लग्न झालंय तुझं, जा तुझ्या बायकोच्या खुशीत. अगं एवढं काय झालं चिडचिड करायला? वेळ लागला का तुला? हा, वेळ लागलंय मला. तुला सांगते सुहास, तुझं कधीच चांगलं होणार नाही. तुझं संसार कधीच सुखाचा होणार नाही. ए मेंटल, काय मला श्राप देते काय? तसं समज, हा श्रापच आहे तुला. अगं स्नेहा, राहू दे काम, मी करते. आई, मी करते की. तुम्ही उगीच काळजी करता माझी. तुझी आणि तुझ्या बाळाची सुद्धा. अहो, दुसराच महिना आहे आता. अगं राहू दे, आतापासूनच बाळावर संस्कार व्हायला नकोत का? जा तू आराम कर. तुझ्यासाठी ना मी ते पुस्तक आणलेत ते वाच आणि जरा दुपारची झोप काढ. जा. चालते, घ्या. का रे सुहास, दमलास का? स्नेहा कुठे आहे? अरे ती आराम करते रूम मध्ये. का, काय झालं? अगं असं वाटतं गावात होतो तेच बरं होतं. इकडं शहरात आलो आणि सगळ्या अडचणी वाढल्या. माझा आधीचा जॉब पण गेला आणि ह्या आताच्या जॉबमध्ये ना खूप त्रासदायक लोक आहेत. मी एवढं कंपनीत काम करतो तरी माझ्या विरुद्ध पॉलिटिक्स होतं. आणि आता बाळपण येणार आहे, त्याचा खर्च वाढणार आहे. कसं होईल काय माहीत. सगळं टेन्शन वाटतंय. माझा संसार नीट होईल का नाही काय माहीत. अरे नको टेन्शन घेऊ, सगळं चांगलं होणार आहे बघ. काका, अरे सुहास, कधी आला तू? हे काय सकाळी चाललोय आणि आता इकडेच राहणार आहे. बरं चाललंय ना तुझं? हा, मी ठीक आहे. पूजा कशी आहे काका? अरे त्या दिवशी काय बोला ना काका. त्या दिवशी पूजा तुझ्या घरी आली होती. आईला भेटली, तुझ्या बायकोला पण भेटली. अरे घरी आल्यावर माझ्यावर खूप भडकली. मी तुझ्या लग्नाचं तिला कळवलंच नव्हतं. खूप भांडणं झाली आमची आणि नंतर ती मामाकडे निघून गेली.
म्हणजे आता मामाकडे का? नाही. मग कुठं आहे? लग्न झालं का तिचं? अरे तिच्या मामाचा नेहमी फोन यायचा. ती कोणाशीच बोलत नव्हती, सतत एकटी राहायची. जेवण पण सोडलं होतं तिने. झोपेतनं कायम दचकून उठायची. आणि एक दिवशी काय? एक दिवशी तिने बिल्डिंगवरनं उडी टाकून स्वतःला संपून घेतलं. काय? कधी कधी मला असं वाटतं सुहास, तिच्या आत्महत्येला मीच जबाबदार आहे. अहो काका, काय बोलताय तुम्ही? सुहास, अरे पूजाचं तुझ्यावर प्रेम होतं, पण तू तिला बहिणीसारखं मानत होता. मला माहिती होतं तुमचं लग्न कधीच होणार नाही. पण काका, तुम्ही एकदा मला बोलायचं ना. पूजा पण कधी मला बोलली नाही. पूजा अशीच होती रे, स्वतःचं मन मारणारी, स्वतःची इच्छा स्वतःच्या मनात ठेवणारी. कधीच कोणाला सांगायची नाही. काका, पूजा गेली पण तुम्ही मला कळवलं नाही. नाही कळवलं. का नाही कळवलं काका मला? अरे मला जिवंतपणी तिच्या इच्छा पूर्ण नाही करता आल्या. निधन म्हणलं तिची शेवटची इच्छा तरी पूर्ण करावी. काका, काय होती तिची शेवटची इच्छा? तिनं आत्महत्या करताना चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत तिने लिहिलं होतं, मी स्वतःच्या इच्छेने आत्महत्या करते, कुणाला पण जबाबदार धरू नका. माझ्या अंतिम संस्काराला आई, वडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, पाहुणे सगळे आले तरी चालतील, पण एका व्यक्तीला कळवू नका. माझं मेलेलं तोंड सुद्धा त्या व्यक्तीला दाखवायचं नाही. हीच माझी शेवटची इच्छा. पैसे तर सापडले, पण भूक पण लय लागली राव. पोटात काहीच नाही. किचन मध्ये बघतो काही खायला भेटतं का. हे बघ, आरडू नको. माझ्याकडे चाकू आहे, गळा कापीन.
सुहास तू तू चोरी करतोयस आणि ते माझ्या घरात? अरे लाज नाही वाटत का तुला? स्नेहा तू ओरडू नको. नवरा झोपलाय माझा आतमध्ये. तो जर उठला ना तर तुला मारून टाकील. अरे चोरी करायला लागलास तू? बरं झालं तुझ्याशी लग्न नाही केलं ते. गटवले, तुझ्यामुळं माझ्या आयुष्याचं वाटोळ झालंय. तुझ्यामुळं मी दारू प्यायला लागलो. दारूला पैसे कमी पडले म्हणून चोरी करायला लागलो. स्नेहा तू मला का सोडून गेलीस? माझ्या आयुष्यात काहीच नाही राहिलं. मी चोरी करायला लागलो, दारू प्यायला लागलो तुझ्यामुळं फक्त. गपरे आणि रडू नको अजिबात. सोडून गेलीस म्हणे. गेली ना मी सोडून. मग आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं होतं ना. दारू प्यायला लागलास, चोर करायला लागलास. अरे मी तुला काय समजत होते आणि काय निघालास रे? मी पण तुला काय समजत होतो आणि तू काय निघालीस? 4 एकर बघून दुसऱ्यासोबत लग्न केलं. मग काय तुझ्यासारख्या भिकाऱ्यासोबत लग्न करायचं होतं? बेवड्या. हे बघ, बेवडा म्हण नको आणि भिकारी म्हण नको. मी विसरून जाईन तू माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून. ए एक्स गर्लफ्रेंड. माहिती मला, नको सांगू. बर झालं ना तुझं? मग आता आणि किती पैसे चोरले रे? तुम्ही माझ्यापेक्षा भिकारी आहेत. फक्त 100 रुपये चोरलेत. अजून देऊ का माझ्याकडचे पैसे तुम्हाला? राहू दे. मला मोठा पैसे देणार. तुला मागेच सांगत होते काहीतरी काम कर, कुठेतरी जॉबला जा. नाही ऐकलंस ना, बसलास तसाच. नाना कशी आहेत? त्यांनी हाकलून दिलं मला घरातून. अरे सुहास बंद कर रे हे सगळं. हा कुठेतरी काम कर, लग्न कर, संसार कर. कोण देणार आहे मला पोरगी आता? माझी एक लहान बहीण आहे सुषमा, तुला माहिती आहे की तिचं लग्न करायचंय. मी तिच्यासाठी तुझं नाव सांगेल, पण माझी एक अट आहे. दारू सोडायची आणि हे चोरी करणं बंद करायचं. ठीक आहे, थँक्यू. बरं सुषमा तुझ्यापेक्षा सुंदर आहे दिसायला. तुझ्या तर पण